आता निघालाय आमचा वाडा वडून बिराडा लादून. आज बरंच लांब जायचं या. मेंढर गेली निम्मी अर्धी बिराड उरकलं होतं, निम्म अर्ध राहिलं होतं. तर मग मेंढर गेली हालून. मग उरकलं आम्ही दाजीन मी बिराडाला. दाजीला परत मिठ्याक यायचंय माघारी. त्याच्यामुळं मग ते म्हणलं दाजीला तर राहू द्या बिराडाला, म्हणजे माघारी येते आणि परत मेंढराला आडवं. का आता गाड्यात नाही आता मेंढर जरा 3 माणसं असल्या मिठ्याक बरी. मग तर तवर ते अर्चना हळूहळू मिठ्या घेऊन येतात. आणि मग दाजी मला बिराड पोचवून मेंढराला माघारी येतात. सागरला बांधून घेतलाय गोड्याव. सागर कस काय बसलाय गोड्याव? इकडं सर ह्या साईडला. सागर कसा एकार जिकडं जाईन तिकडं मग त्याला सरायला लागतं. सर अजून म्हणजे मग एकार नाही सरून बस ह्या साईडला. ह्या साईडला सरून बस. हाय तर गाव बिराडा व्यवस्थित. तुमच्या मागल्याचं बघा. हा पण नाही तर मागचे माग राहील. गटुळा द्या ठेवा दुन्याचं दुन वलं होतं तर तसंच बांधून घेतलंय आता वर गोड्या. कालच्याचा बा सारखी त्या साईडला इकडं सरून बस. ग तसा सर तिकडं. हा हा पाय इकडे टाक, पाय ह्या बाजूला टाक. इथं आता रस्ता क्रॉस करायचा आहे जरा. माझ्या डोक्यावर मातीचं बांधे वडा आपल्या साईडला वडा म्हणजे मग सुस्त वडायला डाव्या साईडला. आता आम्हाला या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे. आता असा येडा घालून मधनं पण रस्ता आहे शॉर्टकट, पण तो पावल रस्ता आहे, गुढी जात नाही त्या रस्त्याने. म्हणून मग येड्यावर चाललो या. सागर कशी काय आगन गाडी चालली र? तुला बसायचं आहे तिच्यात? सागरनी एक दिवस आगन गाडीत बसून जाणार आहे. कुठं जायचं बाळा बसून आपण? रिमोटची गाडी घ्यायला जायचं ना. सागर आम्ही या गाडीत बसून जाणार आहे रिमोटची गाडी घ्यायला. आता मला वळाय नको ना लाव बाबा. माझ्या डोक्यावर पडतंय भांड बिंड पडून रापुनी. खासदार कसा काय चाललाय तू? त्याला बिचारीला बांधून घेतलाय का तर त्यो आहे ना गारव्याला कुठंतरी शिराय बघतो उन्हाचं चालताना. आणि असं वाटतं मागं राहिलं मागणं पळत यायचं म्हणलं की गाड्या मोटरचं वाकड तिकडं पळण. किंवा आड्यातून पडेल जर पाणी दिसलं तर त्या पाण्याक पळाय बघतो बुडी माराय. मग भीती वाटते त्याची. आता निघालो या कच्च्या रस्त्याने. हा आता सागर म्हणतोय आपण तर डोंगरावर चाललोय. आता बाळा आज आपण डोंगरातच राहणार आहे बाबा. वाघ आलं तरी तुझ्या अंगात वाघाचे कपडे असल्यामुळे काय भीती वाटायची नाही. शिपूट आपण कुत्र्याचं बसू तुला. आता गोड्याचं लाव शिपूट. नाही तर एखाद्या वाघाचं शिपूट आणून लाव. लय डोंगरात आलं सांगा आपण. तळ तिथं कोण तळ आहे तिथं. छा आता इथं आमचा वाडा उतारणार आहे तर चालला आमचा जागा शोधायचा. माग मोर करतोय आम्ही. छा बिराड ह्या साईडला द्यायचंय का? आणि मग मेंढरा आता इथं आम्ही 2-3 गोड्याचं बिराड पाडला. अजून एक राहिलं या. विसरला असं बांधायचं. गाय लादायचं म्हणलं ना एक अर्ध बोजा बाजा मेन ठिकाणी गाय ठेवायचं म्हणलं की ते विसरून बी राहतो आमच्याकडून. आणि मग त्यो नंतर मग वर राहिल्याच्या नंतर कुठं ठेवावं ते सुचत नाही गोडं लादल्यावर. आता त्या गोड्याचं बिराड पाडून घेतो. अजून पाणी आता पाणी बी लय लांबे.
आता निघाली पाण्याला. त्या तिथं बोरिंगचं पाणी तर कोंबड्या बिले ताण याल्यात. मग म्हणलं आधी पाणी आणावं. बाटलीत पाणी आणलं होतं 1 बाटली भरून, पण ती वाटाने आम्हाला पियालाच पुरली नाही. आणि मग मध्ये पाणीच नाही कुठं गावलं. तर बिराड बी निम अर्ध गोळा केलंय, निम अर्ध अजून राहिलंय गोळा करायचं. पहिलं म्हणलं पाणी आणावं कोंबड्याला, तार पडल्या तैले. दाजी बी गेले मेंढरा का निघून लगेच बिराड पाडलं की. आता निघाली दूध घेऊन. पाणी तर म्हणजे काळजीच नाही, म्हणजे लाईट जाईन म्हणून. कवा बी येऊन भरून हांड नेलं तरी जमतं या. आता एक दूध घेऊन चालली पहिली. कोंबड्या सोडायच्या ताई म्हणून. कोंबड्या ताणल्या तैले. गोडी बी इकडं ताणून लावली पाण्यावर. चरत्यात आता. पाणी काढलं बाबा. रावडे पाटांमध्ये बाळायचं. सर मागं सर तू माग होला नागो पिऊन पाण्याला जन्माच्या पिऊन. मामा होते तेच काय? हा तेच तेच. तर बाबांच्या म्हशी आल्यात जरा इथं. 2-4 कुत्री होती. हा तर म्हशी चालल्यात आता घरा का हळूहळू रानातनं. तुमचं म्हणजे आम्हाला अवघड वाटतं. हा तुमचं आम्हाला अवघड वाटतं. एवढा बोजा उचला, हा पुन्हा जा, पुन्हा तिथे गेल्यानंतर उतरून पुन्हा जसाच्या तसा स्वयंपाक पाणी करा, पुन्हा लाकडा जमा करा, पाणी करा, भाकरी करा. अवघड आहे हो तुमच्या लोकांना. लय अवघड ना. मेंढीवाल्यांना चिकार मेहनत आहे विचार केला तर. सरपण बी बरंच लांब जायला लागते. आणा अजून चुलीला दगडी आणायच्यात. य य य य य य य. आता कोंबड्याची डालगी मस्त अशी जाडून बिडून घेतली आणि त्याच्यात त्यांना खाया टाकून घेते. अंड पण या गावलंय. बाकीचं आता सगळं काम उरकलंय. आता स्वयंपाकाचं बघायचं या. अजून वाघरा पसरायच्या. तर म्हणलं व्हायचं त्यांनी शेंगा आणल्या ते वाटाण्याच्या, तर त्याचा मस्त असा मी वाटाणा भात बनवणार आहे. चालली आता माझी तयारी. शेंगा सोलून घ्यायची ती. वाटाण्याच्या शेंगा खायला पण सागर बारवे लागतात लाग कवळ्या. कोरडे बी खाऊ शकतो. कोरडे बी खाऊ शकतो आपण ना. सागर पण बसलाय आता सोलायला. आता इथं बसल्या जाग्यावर बरंच काम केलं मी. कोथिंबीर चिरली, मिरची चिरली,
आणि वाटाण्याच्या शेंगा पण सोलून घेतल्या. आता हे सगळं झाकून ठेवते. वाघर पसरायला लागन. तुम्हाला पण पाणी लांब न्यायला लागतंय की? सागर बी का बा मदत करू लागतो मला कामाची. कोणची टाकू? टाक झाड बारक बारक मध्ये टाकायचं. झाड झाड असं टाकायचं. एक झाड एक पाता. मस्त अशी आता वाघर देऊन घेतली सगळ्या बाजूनी. एका साईडने मोकळं ठेवलंय म्हणजे 3 साईडने पॅकच केलंय. आणि एक साईड विकून आता मेंढरं आत यायला वाट ठेवली. जरा आता आधी पहिल्यांदा एक गुढी बांधायला जाते येरवाळी. का तर अंधार पडल्यावर मग इचू काठ्याची भीती वाटते. कोंबड्या बी मस्त चारत्यात आहे. अजून दिवस मावाळलाय. आता दिवस म्हणजे या डोंगराच्या आडच गेलाय. तर चूल अजून मी पेटवली नाही. चूल पेटवायची आता. पण म्हणलं पहिल्यांदा आता गुढी बांधून यावं मग चूल पेटवाव. खासदार झोपला या दांबलाय तो बी चालून उन्हाचा आज. हिथं म्हणजे आम्ही आज अगदी थंड हवेच्या ठिकाणी आलो या. पर्यटनला आल्यागत. गार म्हणजे हिथं आल्याच्या नंतर गारच लागत होतं बिराडा आल्यावर. पाणी पण त्या तिकडं बोर आहे एक. त्या बोरचं आणलं मी जाऊन प्यायला. आणि तिकडंच गुढी येत आता. तर बांधाय निघाली या. आता गोडी बिडी बांधून आली. चूल पेटवायची चालल्यात. कोकणी वराडत्यात. मेंढर बी आल्यात आता. वाघ आला. मेंढ्या बी आल्या आता. दिवस पार मावाळलाय अंधार पडलाय. बाकीची सगळी काम उरकली. म्हणलं बिराडा आल्याच्या नंतर गडीवर बसायला भेटन 10-15 मिनिटं तरी असं गोडवाणी सुक्यम. तर बसाय बी नाही भेटलं. जसं बिराडा आणून पाडले तसं कामच चालू माझं. दाजी बिराड पाडलं की लगेच गेलं. आणि मग पाणी भरलं. सरपण आणलं. कोंबड्याला खाया पाणी घातलं. गोड्याने दंबावलं. 2-3 बाऱ्या पळून गेली मशीनीत आणल्यामुळं. पुन्हा वाघर पसरून दिली. मला सोड आता कोकरी. कोकरी बी मिळावली आता. आजच्याला आपला व्हिडिओ इथंच थांबू. धन्यवाद.